हाय मग गुड मॉर्निंग मित्रांनो। तर आज आहे ट्रिपचा तिसरा दिवस। तर आपण सगळे परत एकदा महादेवाचं दर्शन घेतल्यानंतर थोडं चिल आउट करतो, शॉपिंग वगैरे। आणि आज इथून आपण निघणार आहोत महादेवाच्या सोमनाथ या ठिकाणावरून। वेरावरून निघून आपण जाणार आहोत गिरनारला, जुनागडला जाणार आहोत। कारण उद्या आपण रात्री चढणार आहोत गिरनार पर्वत। तोही ब्लॉगमध्ये नक्की मी कव्हर करेन, नक्की ब्लॉग बघा की पूर्ण पर्वत गिरनार चढताना मी ब्लॉग बनवणार आहे। ब्लॉग कसा वाटतो नक्की सांगा मला ब्लॉगमध्ये। तर आपण थोडासा नाश्ता वगैरे करू, बॅग्स पॅकिंग करून निघायची तयारी करू। तर दर्शन झालंय महादेवाचं आपलं, आपण निघतो थोड्याच वेळात। चला भेटूया आपण। तर हाय मग गाईज, आपला टाइम आहे आता चेकआउटचा। बॅग्स पॅक झाले, फ्रेश झालं, रूममध्ये म्हणून चेकआउट करून आपली ट्रेन आहे 11:50ची ट्रेन आहे वेरावळवरून। वेरावळवरून आपल्याला जायचं आहे जुनागडला उतरायचं आणि तिकडे परत रूम्स वगैरे बघून स्टे करायचा आहे। कारण रात्री म्हणजे उद्या आज रात्री 2च्या सुमारास म्हणजे परवाच पहाटे असं चालायला मी चालू करणार आहे घर चढायला। तर ब्लॉगमध्ये नक्की कव्हर करून मी चेकआउट करून आपण ट्रेनच्या दिशेने जाऊया प्लॅटफॉर्मच्या इथे। तर चला भेटूया स्टेशनवर। गाईज आम्ही आता साइन ऑफ करतोय सोमनाथवरून, आम्ही निघतोय गिरनारला, जुनागडला जायला। टाटा बाय बाय, हर हर महादेव। तर आपण जातोय गिरनार पर्वतावर जाणार आहोत आपण। पहिले स्टेशनला पोहोचू, नंतर सगळे निघालोय। एक रिक्षा आमची निघली आहे, एक रिक्षा मागून येते, रिक्षा मागून येते। ठीक आहे, भेटूया आपण स्टेशनवरती सगळेजण। चला हाय मग गाईज, आपण वेरावळवरून निघून आता जुनागडला पोहोचणार आहोत। आपण आता ट्रेनमध्ये आहे, सगळ्यांची पॅकिंग चालू झाली। पॅकिंग म्हणजे ऑलमोस्ट पॅकिंग डन आहे, आता निघायच्या तयारीत आहेत। आम्ही जुनागडला उतरून श्री दत्त महाराजांच्या स्थानी जाणार आहोत गिरनारला। तुम्हाला मी तुझ्या ट्रॅव्हल्समध्ये जे काय असेल दाखवेल, रिक्षा कितीची काय लागेल, काय कसं काय। मी असं ट्रॅव्हलर कम लाईफस्टाईल कम DJ कम असा ब्लॉगर आहे, तर टेन्शन घेऊ नका। तुम्हाला सगळं एक्सप्लोअर करेन मी, तरी पण लाईफस्टाईल पण, DJing पण आणि ट्रॅव्हल पण। त्याच्यामध्ये पण थोडं सांगेल स्वस्तामध्ये काय भेटतं, कसं आहे संस्थान दाखवेल। काल सोमनाथमध्ये तुम्हाला दाखवलं, कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघा, ब्लॉगमध्ये सोमनाथमध्ये मी तुम्हाला दाखवलं ट्रस्टीचं, तेही तुम्ही बुक करू शकता। तिथे खूप स्वस्त रूम आहेत, खूप चांगले रूम आहेत, ते मंदिराच्या जवळच आहे। इथं पण आपण धर्मशाळा वगैरे काहीतरी बघणार आहोत। हॉटेल्स पण बघू, तर धर्मशाळामध्ये रूम भेटल्या चांगला तर तिकडे करू, नाहीतर मग हॉटेल्समध्ये बघू, कसं पॉसिबिलिटी कशी होईल तशी आपण चेक करणार आहोत। तर बघूया जुनागडला उतरून कसं काय ट्रॅव्हल आहे, कसं काय आहे, पुढे एक्सप्लोर करूया थोडाच वेळ। तर हाय मग गाईज, वेरावळ सॉरी आपलं जुनागड स्टेशनमध्ये येणार आहे थोड्याच वेळात। फाटक आपण क्रॉस केलं आहे, किती वेळा येते बघू। डोरलाच उभा आहे मी, रिस्की आहे, डोरला उभं नका राहत जाऊ ट्रेनमध्ये। आता उतरायचा टाईम कमी आहे म्हणून उभा आहे, जास्त वेळ नाही थांबणार आहे म्हणून। हे डोकरे पण दोन उतरल्यात माझ्या जोडीला, बघतो बघा बघतो बघा। लेट्स यार आधी गिरणारी आलेला आहे आपलं जुनागड। आदेश बोल आदेश। स्टेशन उधर आहे, स्टेशन जुनागड उधर इकडे या साईडला, स्टेशन या साईडला आहे। जुनागड स्टेशन आलेला आहे मित्र मैत्रिणींनो, भावांनो। फटाफट बॅग्स घेऊया, नंतर ब्लॉगला चालू करतो। सगळ्यात बॅग्स खूप आहेत आपल्या, बॅग्स कलेक्ट करतो मग ब्लॉगला परत। तो आपण उतरलेलो आहे जुनागड स्टेशनला। सगळेजण आपले मेहमान हो, अतिथी गणो, गेमर। अमितचं डोकं काय खाल्लंस? अमित आजारी पडलाय आमचा, अमित भेजा फ्राय। एक बॉडी पडली ती बोलते मळमळ, बोला अमित भेजा फ्राय खाल्लाय।
तर जुनागडला आपण दाखवलं. आता इथून आपण बाहेर पडणार आहोत. हे रिक्षावाले थांबलेत, आपण यांच्याशी बोलूया. आपल्याला गिरनारच्या इथे जायचं आहे, धर्मशाळेच्या इथे जायचं आहे. आपण त्याचं डिस्कस करून त्यांना पण विचारूया, कारण आपण फर्स्ट टाइम आलेलो आहे. मी तरी फर्स्ट टाइम आहे. यांच्यामधून आमचा एक सचिन दादा म्हणून आहे, तो येऊन गेला पहिले, त्याला खूप काय माहिती आहे. तर बाकी ऑलमोस्ट सगळे आपण फर्स्ट टाइम आहेत ना सगळे. फक्त सचिन, सचिन दादा फक्त एकटा येऊन गेलाय, बाकी सगळे आम्ही फर्स्ट टाइम आहेत. तर त्याला खूप काय माहिती आहे इकडची. तर बघूया आपण तो जसं आपल्याला गाईड करेल तसं गाईड करूया. त्या रिक्षा पकडून आपण पोचूया. बघूया रिक्षावाल्याशी बोलतो पण कसं काय. चला मग विचारू. आईला सेट झालं इथून आपला रिक्षा पोझिशन. भाई कितना गिरनार का नाही याच्यात बोलायला. 300 रुपया पूरा ऑटो का 300 रुपया. ओके हमको लेके जाएगा. देखो हाई करो, ये लेके जाएगा. तसेच आहेत तसे म्हणजे या साईडला रिक्षा तसेच आहेत सगळ्या म्हणजे. ओके उभ्या टाकायला लागेल ना आम्ही. आडवे सगळे कुठे बसतील. ऊपर जाओ ना, आप ऊपर जाओ ना. अरे सब थोड़ी बैठेगा, बहुत बैग है. जय गिरनारी, जय गुरुदेव दत्त बोल आदेश. चला आता आम्ही निघालो आहे जायला. ऑन द वे स्टेशनच्या बाहेर पडतोय राहण्यासाठी. तुम्हाला जसं मी बोललो मगाशी. बघूया आपण तू कुठल्या धर्मशाळेत आपल्याला जागा भेटते कसं काय, किंवा रूम्स हॉटेलमध्ये भेटते. यहाँ पे क्या रूम्स है, हॉटेल कैसे है? यहाँ पे होटल है, धर्मशाला है. हाँ तो आप लोग अच्छा कौन सा पड़ता है? धर्मशाला है ना. तर धर्मशाळेत जरा बरं पडतं. भावाने आपल्याकडनं 300 रुपये घेतलेत. रिक्षाचे सगळं पोचवणार, आपल्याला रूम घेऊन देणार गॅरंटी, तेव्हाच रिक्षातून उतरवणार. सब बोललं आहे ना. यस असं पाहिजे. नाम क्या आपका? हाँ सरताज भाई. चैनल है आपका, चैनल DJ सागर मुंबई. यूट्यूब पे आएंगे तुम, कल देख लेना. हाँ सरताज भाई आएंगे कल. और देखो मोबाइल निकाला, अपन करेंगे, दिखाएंगे उनको. चला आपण बघूया आणि हे करूया. हे देखो आपण एंटर करूया. बघा या गेटमधून एंटर करतो आपण. जय गिरनार गेटमधून एंटर केलेलं आहे भावांनो. पण आता किती वेळात कसं पोहोचतो? किती आधा घंटा लागत आहे. अर्धा तास लागतो मित्रांनो. स्टेशनवरून आपल्या घोड्यावर अर्धा तास लागतो. इथे फुल डोकेलिटीला आहे. बुलेटला डायरेक्ट गाडी बनवली इथे. टेन्शन नाही, डायरेक्ट गाडीचा खर्च वाचवला. बुलेटला गाडी, बुलेटला टेम्पो डायरेक्ट. बुलेटला टेम्पो राहील. बुलेटला टेम्पो सगळं बुलेटला टेम्पो विकत घ्यायला लागतो. अशी गडबड आहे. एक मेडिकल कॉलेज आहे. आपण मेडिकल कॉलेज क्रॉस केलं आहे. मेडिकल कॉलेजच्याच रोडला आपण जुनागड मेडिकल कॉलेज क्रॉस करून पुढे आलो आपण. बघूया आता किती लांब आहे अजून. पुढे ब्लॉगमध्ये एक्सप्लोर करतो मी थोड्या गोष्टी जशा होईल तशा. आपण जवळपास आलेलो आहे. भारी बघा हॉटेल आहे. हॉटेल महादेवाची अशी पिंड बनवली आहे. मस्त द्वार, मंदिरच आहे मंदिर. हां नवनाथ मंदिर, जुना आखाडा हे मंदिर आहे इथे. हे हॉटेल जुना आखाडा. पण प्रेमगिरी अतिथी भवन. काय विशेष? आम्ही आलो इथे, तर बघू रूम भेटते की नाही. आपण रूम चेक इन केलेली आहे. रूम आहे मस्त. रूम चेक इन केलेली आहे. तर आपण एक रूम भेटली. आपण 1 दिवसाचे 1000 रुपये असे 4 रूम केली आपण. थोडं मंदिराच्या जवळच आहे. गॅलरी वगैरे आहे त्याला. बघा मंदिर, बाबा गिरनारी मंदिर आहे बघा. मंदिराच्या जवळच आहे आपण. समोर इथून. अरे हां हे बघा, इथून आपलं चढायला चालू करायचं आहे. ही रोपवे आहे. रोपवे इथे
आपल्या वरती जायचं असं. आणि आम्ही इथून जवळच इथे बाजूला इथेच आम्ही इथून बघा इथेच थांबलेलो आहे. ते मंगलम म्हणून आहे, मंगलमच्या बाजूलाच आम्ही थांबलो. 1000 रुपयाला 1 रूम घेतले, 4 रूम घेतलेत आपण. मंदिराच्या जवळच आहेत आपण, काय टेन्शन नाही आपल्याला. मस्त फ्रेश बी शो. दुपारी बघ कुठे जायचं आहे का आता आपल्याला. आज रात्री 2 नंतर चालायला चालू करायचं आहे. ते पण ब्लॉगमध्ये मी एक्सप्लोअर करायचा प्रयत्न करेलच. बघूया, थोडं रेस्ट करूया. थोड्या वेळात परत मी ब्लॉगमध्ये घेतो. सगळ्यांना सगळे रूम चेक इन करतात. भेटूया आपण थोड्याच वेळात. जेवायला मस्त थाळी, आम्ही थाळ्या मागवल्या डायरेक्ट. ठेव इथे बोले मी चालू करतो. मला लागले पक्की भूक. कोण आम्यावर आहे? अरे करतो का जेवण. मित्रांनो मग आपण जेवण वगैरे झालेलं आहे. तर थोडं आपण जरा पॉवर मॅप घेऊया, थोडं झोपूया. कारण नंतर रात्री पण चालायचं, त्यामुळे झोप होईल की ना डाऊट आहे. तर थोडं झोपूया आणि नंतर आपण बघूया ब्लॉगमध्ये कंटिन्यू करतात. चला मित्रांनो भेटूया थोडाच वेळात. हाय गाईज. मग हा बघा, हा मला खूप ॲडव्हान्स भेटले आता ब्लॉग बनवताना. मोबाईल कसं धरायचा जे कालच्या ब्लॉगमध्ये यूट्यूबर्स सगळे भेटले, त्यांनी मला शिकवलं सगळं कसं ब्लॉग धरायचा, कसं काय. आणि आम्ही हा रिअल रिव्ह्यू दिला त्यांना की कॅमेरा तुम्ही असा न धरता असा धरा, त्याच्याने लोकांना जरा असा दिसेल. हा राईट. यस थँक्यू. चला ना हो. शंभो शंकर कशाला पाहू. हाय माझा आपण निघलोय आणि जस्ट हॉटेलच्या समोरूनच असा व्ह्यू आहे हा. पायऱ्यांची लाइटिंग आणि वरती आहे गुरु महाराज स्थान. चालू करू आता पण जरा आलो, जरा स्नॅक्स वगैरे चहा वगैरे प्यायला, फ्रेशअप व्हायला. झोपून उठलो, थोडी झोप झाली आहे, परत झोप उडूया. रात्री पण चालायचं आहे, जरा आत्ता जास्त चालायचं नाही, तर रात्री खूप चालायचं आहे. त्यामुळे कुठे चला जाऊ तिकडं. आम्ही आलो जरा खाली फेरफटका मारायला. आलं आपण आता थोडं जरा भावनाथ मंदिरला जाऊया. बोलतो लोक कुठे मंदिर आहे भावनाथ मंदिर. आता ब्लॉग केल्यानंतर खूप लोकांनी जरा सजेशन्स दिलेत मला, ते आपण चेंज करू, त्यामुळे ब्लॉग आपला अजून चांगला होईल. खूप चांगले चांगले सजेशन्स दिलेत त्यांनी की कसं काय शूट करायचं, तर असेच सजेशन्स देत जावं. मला खूप चांगलं आहे, कारण तेवढंच मी इम्प्रूव्हमेंट करू शकतो, खूप काय करू शकतो. कारण जोपर्यंत काही चुका माझ्या तुम्ही दाखवला नाही की मी चुकतो, मला ते इम्प्रूव्हमेंट करता येणार नाही. तर प्लीज जेवढं होतं फॉलो करा, सजेशन्स करा, कमेंट करा आणि सांगा मला कसं काय मी काय शूट करू शकतो, काय एक्सप्लोअर करू शकतो. अजून कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तुम्हाला काय तर माहिती पाहिजे असेल तर मला देता आली तर नक्की मी तुम्हाला शेअर करीन नक्की मी. तर आम्ही एक आलो आहे, जवळच एक मंदिर आहे ते बघायला. बघूया थोडा वेळ पोचू तिकडे, आपलं बाजूलाच आहे. मस्त भोलेनाथाची आरती चालू आहे, बघूया आपण थोडाच वेळ. जाऊया आरतीमध्ये, आरती अटेंड करूया. चंद ओम हर 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 महादेव, हर 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 महादेव.
मस्त आरती शूट केलं ना तर मस्त शिवलिंग आहे बाजूलाच. हा विजय विजय ओम नमः शिवाय महादेव. मस्त पायथ्याशीच मंदिर आहे भारी भोलेनाथाचं. मस्त मंदिर आहे. चला इथून मस्त आरती व्हायची. रात्री सगळं चालू करू. दत्त अजून काय भेटतं का बघायला. एक्सप्लोर करूया आपण त्याच्यामध्ये काय भेटतं का बघूया आपण. अजून काही गोष्टी असतील कव्हर करूया. काय अजून एक दाखवत राहिलो. मस्त त्रिशूळ आहे बघा. एक नंबर भोलेनाथाचं सुंदर असं मोठं. तर घेतला पाणीपुरीचा बेत हाडसाला. पाणीपुरी खाऊन बघ. मुंबई कमी पडली आम्हाला, आम्ही इकडे पाणीपुरी खायला आलोय. ही बघा ही. इसको देखा है कहीं. इथून आपण चालू करणार आहोत चालायला रात्री 2 नंतर. जरा पाणीपुरी खाल्ली नंतर निघू. तर मित्रांनो आम्ही थोडस जरा जेवून घेतोय कारण 2 वाजता. आता आम्ही जरासं जेवून घेतो. दाल खिचडा हलका हलका खायचा. हलका 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 घेतला कॅमेरा. जेवून घेऊया मग 2 वाजता. 2-2:30च्या सुमारास आम्ही चालला सुरुवात करणार. आता वाजलेत 8:30. जेवूया, थोडं रूमवर जाऊया, रेस्ट करूया, फ्रेश होऊया आणि मग तयारी करूया जायची. जेवणाची वाट बघते. ऑर्डर दिली आपण. दाल खिचडा सांगितल्या. ठीक आहे. हा तेच सांगेल मी जाताना काय काय घ्यायचं काय नाही. भेटूया. हाय तर गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग तर नाही बोलू शकत. तर वाजलेत रात्रीचे 1. तर मित्रांनो जसं मगाशी मी शूट केलं रात्री झोपायच्या आधी. आम्ही रात्री चालायला चालू करणार होतो. तर वाजलेत 1. तर आम्ही सुरुवात करतो गिरनार पर्वतावरती चढायसाठी. थोड्याच वेळात पायथ्याशी पोचू आणि मग सुरुवात करू चालायला. आता रूम्सवरून निघालो. चालतो आम्ही आता सगळे. अमित आहे. अमित हाय. अरे पुढे अवधूत आहे. आम्हाला गाईड करतील पुढे. मी निघतोय चालत आता पुढे. पुढचं शूट तुम्हाला दाखवतो. आपण आलो आता पायथ्याशी. इथून आलो परिक्रमा चालू चढायला सुरुवात. थोडं वंदन करूया चालू करूया. अगरबत्ती क्रॉस करणं. कापूर पेटवतो तिकडे भेटायला लागेल. कापूर हा जेवतो ना कापूर. तर वाजलेत रात्रीचे 1 आणि आपण आता चालायला सुरुवात करणार आहोत. थोडी पूजा करून घेऊया आपण पहिले. बघूया माचीस.
अगरबत्तीला चिंतन देव दत्ता आज की जय। जगन्नाथ महाराज की जय। सद्गुरु श्री महाराज की जय। सद्गुरु श्री महाराज की जय। सद्गुरु श्री महाराज की जय। नाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय। आदेश देश हनुमान की जय। चला आता आपण चाललो गेले जसं थोडं पायरावेला पण शूट करू समोर कानाला चढतो जास्त बोलणार नाही ठीक आहे भेटू थोड्याच वेळात जवळपास आपण 1000 पायऱ्यापर्यंत पोहोचलो मित्रांनो खूप स्थान खूप लांब आहे चालता चालता जास्त शूट नाही करणार मी जेवढं शूट होईल कारण बोलता येणार खूप तर खूप बोलत दम लागेल आणि चढता नाही येणार हे गुरुदेव दत्त आदेश 850 850 खूप पल्ला बाकी मध्ये मध्ये शूट करत राहीन जमेल तसं ऑलमोस्ट आता आपण 2000 पायऱ्या आलो वाजलेत 3 आम्ही आलो पुढे पुढे काका आणि अफजल मी आम्ही येतो हळूहळू मागून त्यामुळे आम्ही थांबत थांबत चाललो वरती 2000 पायऱ्यांच्या थोडं वरती आलो कंप्लीट केलं बघू अजून किती वेळ लागतो वाजले 3 दरम्यान 1:15-1:30च्या दरम्यान आम्ही चालायला सुरुवात केलेली होप सो सूर्य जेव्हा उगवेल तेव्हा आम्ही त्याच्या आधीच पोहोचू भेटूया थोडाच वेळ परत मी चालू करू दम खूप लागतोय तरी कंट्रोल करत हळूहळू आपण चालतोय भेटूया गुरुकृपेला ऑलमोस्ट आता आपण 3000 पायऱ्यांच्या वरती आलेलो आहे गुरुस्थान लांब आहे हळूहळू वरती चढतोय दम पण लागतोय पण एक ओढ आहे भेटीची चाललो आम्ही सगळे पुढे थोडा वेळ थांबलो 5 मिनटं थोडं जसा वेळ भेटेल तसं शूट करतोय मी खूप एक सुंदर वातावरण आणि एक मनमोहक हे आहे आता थोड्या वेळातच सूर्यदेवता बाहेर येतेच तुम्हाला बघायला भेटेल दाखवतो मी शूटमध्ये घेतो बघूया आता थोड्याच वेळात अवधूत चिंतन गुरुदेव दत्त गुरु आमचा
भाग्यवंत. हाय मग पब्लिक, आपण आता अर्ध्या रस्त्यापर्यंत आलो आहे. अंबाडी मातेचं मंदिर आहे इकडे, बघू शकता. तर वाजलेत सकाळचे 5, 1:30 वाजता आपण चालायला चालू केलेलं. तर हळूहळू 5 वाजेपर्यंत आपण पोचलो आहे. ऑलमोस्ट अजून अर्धा पल्ला बाकी आहे. बघूया अजून किती वेळ लागतं. थोड्याच वेळात सूर्योदय होईल, तेच पण आपण एक्सप्लोर करू, त्याच्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करू. आता किती वेळ लागतो अजून पादुकांपर्यंत गुरुस्थानी पोचायला? अजून टाईम तर माहीत नाही, पण ॲप्रॉक्स 7, 7:30 होतील. बघूया कसं काय मनमोहक दृश्य आपल्याला शूट करता येईल आणि घेता येईल. तर यात्रा चालूच आहे. बाकीचे आपले मेंबर्स रोपवेने येणार आहेत. रोपवेचा रस्ता इकडूनच आहे, ह्या रोडने, या साईडने. ते ह्या रोडने चालतील आणि आम्ही खालून चालत आलो पूर्ण. तर भेटूया आपण थोड्याच वेळात परत पुढे. आपण जवळपास गुरुस्थानाच्या जवळ आलेलो आहे ऑलमोस्ट. सगळ्या लाईटी ऑन झाल्या ना, दिसत नाही. बाकीच्या उजेड पण येतं ना. गुरुस्थान जवळच आहे आपल्या एकदम. 6:30ची आरती होईल, त्या आरतीसाठी आपण पोचणार आहोत. 6:45 झाले. तर आपण थांबलो थोडा वेळ, पाणी वगैरे पितं, म्हणजे एक 10-15 मिनिटात आपण वर पोचूच लगेच. जर जेवढं वरती मला जर शूट करता आलं सगळं, तर नक्की मी शूट करेन, प्रयत्न करेन दाखवायचा ब्लॉगमध्ये. तर नक्की हा व्लॉग सगळ्यांनी बघा आणि कमेंट करा कसा वाटतं तुम्हाला ब्लॉग हा. जवळपास आम्ही 8,000 पायऱ्या, जवळपास 8-9,000 पायऱ्या चढून आलो आहे. आता थोडाच पल्ला राहिला आहे गुरुस्थानी पोचायला. बघूया थोड्याच वेळात. म्हणजे उभं राहून सूर्योदय बघणार. हे दृश्य आता येईल. अवधूत चिंतन गुरुदेव दत्त, गुरु आमचा तू आम्ही भाग्यवंत. मस्त दर्शन झालं. आता आपण निघालो खाली जायला. खूप मजा आली. दर्शन पण एकदम व्यवस्थित झालं. आता त्याच मार्गे आपण परत जाऊ. बरं आहे, तेव्हा खूप काही तुम्हाला दाखवता येईल व्ह्यू, पण एवढा क्लिअर दिसणार नाही कारण धुकं खूप आहे. गुरुशिखरच ना? हो, गुरुशिखर ना. खूप खूप आनंद असा व्यक्त करू शकत नाही मी, एवढा भारी आनंद. खूप मस्त वाटलं दर्शन घेतलं. फक्त खाली उतरतो. आपले रोपवेवरून येणारी माणसं आधी रस्त्यात भेटतील आपल्याला, ते पण आपण दाखवतो थोडंच वेळ. तर दर्शन झाल्यानंतर आम्ही खाली उतरलोय. तर मागे जो गेट दिसतो याच्या बाजूने आपल्याला खाली यायचंय. इथे प्रसाद असतो, कमंडलू तीर्थ इथे खालीच आहे. म्हणजे इथून आपण मंदिरावरून इथून उतरलो की असं खाली आलो की ह्या गेटच्या लेफ्ट हँड साईडने परत खाली उतरायचं. खाली आपल्याला तिकडे प्रसाद, तिकडे आपण जाऊन आता प्रसाद घेणार आहोत आणि मग तिथून परत खाली उतरणार आहोत. मग आपले जे सगळे आपल्याला भेटतील रस्त्यात अर्धे. जरा सांग अवधूत, काय काय कमंडलू? अरे त्याला जरा कॅमेऱ्याचा फोबिया आहे आमच्या अवधूतला. नंतर सांगू आम्ही, त्याकडे मी पाठ करून घेतो, मी सांगतो सगळ्यांना थोडाच वेळ. गुरुदेव दत्त, दत्त
अवधूत चिंतन गुरुदेव दत्त गुरु आमचा तू आम्ही भाग्यवान. मी रिटर्न मध्ये आलोय आणि आपले सगळे मेंबर परत भेटलेत आपल्याला. रोपवेवाले सगळे भेटलेत आपल्याला. आम्ही चाललो तिघे खाली सगळं. हा आता हे लोक चढतात. आता हे दर्शन घेऊन परत येतील आणि मग संध्याकाळच्या ब्लॉग मध्ये आपल्याला भेटतील. चला गुरुदेव दत्त. ऑलमोस्ट आपण 80% पायऱ्या उतरून आलेलो आहे. 80% अजून 20% खाली बघू शकता. आता बसलो आम्ही थोडा वेळ जरा आराम करायला. हा आता क्लिअर आहे. तो उतरू इथून रोपवे पण चालले. अर्धे मेंबर आपले. तर बघू आता किती वेळ लागतो आपल्याला. जवळ आता अजून लागेल 9:30 वाजले. 10 वाजेपर्यंत आपण जाऊ खाली. 10 सव्वा 10 मग रूमवरती जाऊया. थोडा आराम करूया. बाकी नंतर संध्याकाळी बघू दुसरा प्लॅन फिरायचा. तर भेटूया थोड्याच वेळात ब्लॉगमध्ये मित्रांनो. आणि हा ब्लॉग नक्की पूर्ण बघा. शेअर करायला विसरू नका. लाईक फॉलो करायला पण विसरू नका. आणि तुमच्या मित्रांना पण पाठवा. तर फायनली आम्ही उतरलेलो आहे 3 जण. अमित मागे राहिला येईल. सगळं आम्ही पार केलं. पूर्ण 10,000 पायऱ्या चढलो आणि उतरलो. बरोबर पार केल्या. आता रूमवरती जाऊया. फ्रेश होऊया आणि आराम करूया. श्री गुरुदेव दत्त. आपण खाली आलो आहे मित्रांनो. वाजले 7:45. रूमच्या जवळच आलो आहे. थोडं जेवूया. ऑलमोस्ट खूप 1:30 वाजता चालू केलं पण चालायला. दर्शन घेतल्यानंतर परत थोडं थांबत वरती गेलो. 9:11 झालं. जेवूया. जेवून रूमवर जाऊया. थोडा आराम करूया. मजबूत व्हायला. नंतर बघूया पुढचं सगळेजण जेव्हा ग्रुप आपला जमेल त्यानंतर पुढं काय करायचं काय नाही करायचं डिसाईड करूया. म्हणजे ब्लॉगमध्ये कवर करूया आजच्या दिवसाच्या. चला भेटूया. थोडं खूप दमलं मित्रांनो. खूप थोडा आराम करून परत ब्लॉगला सुरुवात करतो.